हॅलो, हाय, नमस्कार. मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर आज आहे शनिवार आणि शनिवारी दुपारपासून जी आहे ती मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. तर सकाळचा नाश्ता वगैरे सर्व झालं. त्याच्यानंतर घर वगैरे पूर्ण सगळं आवरून वगैरे कामं झाली माझी आणि त्याच्यानंतर दुपारी जे आहे ते जेवणासाठी मी बनवणार आहे इथं शेवग्याच्या शेंगाची भाजी. तर शेवग्याच्या शेंगाची भाजी कधी-कधी कुकरमध्ये पण शिजवून घेतात, पण जेव्हा आपण भाजीमध्ये डायरेक्ट शिजायला टाकतो, तेव्हा चव काही त्याची वेगळीच असते. आणि इथं शेवग्याचे मी छोटे-छोटे तुकडे जे आहेत ते करून घेत आहे. आणि ऋतूला पण आमच्या शेवग्याची भाजी खूप आवडते, मग त्याच्यासाठी जे आहे ते मी पहिलं थोड्याशा शेंगा ज्या आहेत ते कुकरमध्ये थोडंसं मीठ टाकून आणि हळद टाकून उकडून घेतल्या. आता शेवगा वगैरे माझा कट करून झाला आणि कांद्याशिवाय तर माझी कुठलीच भाजी जी आहे ती पूर्ण होत नाही. तर प्रत्येक भाजीमध्ये मला कांदा तो लागतोच. त्याच्यानंतर जे आहे ते कांदा वगैरे मी छान म्हणजे एकदम बारीक असा कट करून घेतला. त्याच्यानंतर सर्व जे पण मला मसाले, कोथिंबीर असेल, ज्या ज्या गोष्टी मला लागतात त्या मी लगेच इथं करून घेतल्या. आणि खलबत्त्यामध्ये कोथिंबीर, लसूण आणि खोबऱ्याचं वाटण पण बनवलं. त्याच्यानंतर इथं कढईमध्ये तेल टाकलं आणि जिरे मोहरीची फोडणी दिली. आणि फोडणीमध्येच तर कांदा आपल्याला छान असं परतून घ्यायचा आहे. इथं कांदा कट करते वेळेस थोडासा कांदा म्हणजे कट न करताच तो फोडणीमध्ये गेला, तर तो मी काढून परत कट करून जे आहे ते टाकला. नाही तर काय होतं की तो कांदा खाते वेळेस एका घासाला जर तो अख्खा चालला तर खायला पण ते काही बरोबर लागत नाही. आणि इथं जे खलबत्त्यामध्ये मी वाटण बनवलं होतं ते, तर मी काय करते, अशा काही जरी रस्सा भाज्या वगैरे असतील तर त्याचं वाटण ते आहे ते शक्यतो मी खलबत्त्यामध्येच बनवते. त्याची चव खूप छान येते. जे मिक्सरला जेव्हा आपण वाटण बनवतो त्याच्यामध्ये ती चव येत नाही. तर माझं असं असतं की ज्या आपण भाज्या म्हणजे काही वांग्याची भाजी असेल किंवा शेवग्याची रस्सा भाजी असेल, अशा भाज्यांचं जे पण काही वाटण असेल तर मी शक्यतो ते खलबत्त्यामध्येच बनवत असते. इथं मसाला आणि आता कांदा पण छान परतायला सुरुवात झाली होती. त्याच्यानंतर जे आहे कांदा परतण्यासाठी थोडंसं मीठ टाकलं. मीठ टाकल्यावर कसं की मसाला जो आहे तो लवकर आपला परतला जातो. आणि एका साईडला भाजी होत होती. त्याच्यानंतर लगेच मग मी भात पण करायला ठेवला. तर अगदी थोडासा भात बनवते मी, कारण आम्ही फक्त दुपारी भात खातो, तर त्याच्यामुळे कुकर वगैरे काही मी लावत नाही. थोडासा पातेल्यामध्ये जे आहे ते भात लावत असते. आता एका बाजूला मी भाजी पण बनवून घेते, भात पण. आणि जेव्हा भाजी शिजते त्याच्यानंतर लगेच जे आहे ते भाकरी पण बनवून घेते. आता भाजीमध्ये मी जे आपलं घरगुती एसूर असतो किंवा काळा मसाला पण म्हणतात, तर ते 2 चमचे टाकले. त्याच्यानंतर धना पावडर आणि हळद. तर हे छान असं आपल्याला आणखीन एक वेळेस मिक्स करून घ्यायचं आहे. तर आज रविवार आहे आणि हा व्लॉग जो आहे तो कालचा आहे. तर काल होती आय थिंक 10 का 11 तारीख होती. तोपर्यंत आम्ही काही दोघांनी पण असं 2025मध्ये ठरवलं की जेवढी शक्य होईल तेवढी चपाती कमी खायची, म्हणजे शक्यतो नाहीच खायची. पण कधी असं होतं की सणवार आले तर चपाती वगैरे खाल्ली जाती. तर त्याच्यामुळे जे आहे ते तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या जे आहे ते भाकरीच बनवलेली दिसत असेल. तर असं आहे, चहा आणि चपाती आम्ही पूर्णपणे आता 10 ते 12 दिवस झाले असतील ते पूर्णपणे आमच्यात बंद आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे मसाला थोडासा परतला आणि जे खलबत्त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि जे वाटण होतं ते पुसून वगैरे तेच पाणी जे आहे मी ते मसाल्यामध्ये टाकले. आणि इथं थोडासा गरम मसाला आणि आपला किचन किंग मसाला असतो तो पण टाकलेला आहे. आणि हे छान असं आपल्याला आता परतून द्यायचं आहे. मसाल्याला तेल सुटायला सुरुवात झाली की ह्या शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत ते स्वच्छ अशा मी धुवून घेतल्या, त्याच्यामध्ये आता टाकत आहे. तर मसाल्यामध्ये थोडा वेळ जे आहे ते शेंगा अशा परतून घ्यायच्या, त्यामुळे मसाला जो आहे तो पूर्णपणे शेंगाला आपल्या लागला जातो आणि शेंगांची चव पण खूप छान येते. तर इथं एका बाजूला मी गरम पाणी करून ठेवलं होतं. शक्यतो भाजीमध्ये गरम एकदम गरम पण नाही, पण कोमट पाणी घालायचं. त्यामुळे भाजीला जो कलर किंवा जो तवंग असतो किंवा कट असतो तो खूप छान येतो. त्याच्यामुळे शक्यतो रस्सा भाजी बनवताना जो पाणी जे असेल ते कोमट करून भाजीमध्ये टाकायचं. तर इथं
आणि जशी आपल्याला पाहिजे. तर आता आम्ही भाकरीसोबत खाणार आहोत, त्याच्यामुळे थोडीशी मी पातळच भाजी केली. आणि शेवटी जे आहे ते मी इथं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. तर शेंगदाण्याच्या कुटाशिवाय आमची कुठली भाजी परिपूर्ण होत नाही. तर आमच्या घरामध्ये शेंगदाण्याचं कूट जास्त प्रमाण म्हणजे आम्ही खातो, जास्त लागतंच आम्हाला. तर प्रत्येकाच्या घरातली म्हणजे भाजी बनवण्याची पद्धत असेल किंवा काही काही गोष्टींची सवय वेगवेगळी लागलेली असते. तर इथं आमच्यात शेंगदाणा लागतो म्हणजे लागतो. आणि इथं मग भात पण होत होता, भाजी एका बाजूला ठेवली आणि लगेच जे आहे ते मी भाकरी बनवायला घेतल्या. तर अगदी 2 ते 3 भाकरी मला बनवायच्या असतात. आणि मग मध्ये मध्ये भाजीला पण बघत होते, म्हणजे थोडंसं हलवायला ते लागतं खाली चिटकुती नये म्हणून. आणि भात पण तयार होत होता. स्वयंपाक करायला अगदी अर्धा ते पाऊण तास लागतो. पण आमचं असं होतं की सकाळी वेगळं, दुपारी वेगळं आणि संध्याकाळी 3 टाईम जे आहे ते स्वयंपाक करायला लागतो मला. कारण सकाळी नाश्ता, परत स्वयंपाक वगैरे अशा गोष्टी होत राहतात. आणि इथं छान अशी टम्म माझी ज्वारीची भाकरी फुगलेली होती. आणि सकाळी ऋतूचे पप्पा पण नाश्ता वगैरे करून गेलेले असतात, त्यामुळे दुपारी 1-1:30च्या दरम्यान जे आहे ते आम्ही जेवण करतो. तर ते येईपर्यंत अर्धा पाऊण तासात जो आहे तो मला स्वयंपाक करून घ्यायला लागतो. आणि त्या टायमाला ऋतू जेवण वगैरे करून त्याच्यासाठी मी दुपारी काहीतरी म्हणजे तो 12 किंवा 12:30च्या दरम्यान झोपून जातो. आणि जेवण करायच्या टायमाला जे आहे तो उठतो. तर इथं माझी भाजी वगैरे तयार झाली, त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं आणि लगेच किचनमध्ये जो काही पसारा पडलेला होता तो मी लगेच आवरायला घेतला. कारण काय होतं की जेवण करून थोडासा म्हणजे थकवा आलेला असतो, सकाळपासून काही ना काही काम चालू असतं आणि भांडे वगैरे तसेच ठेवले तर मग परत ते आणखीन वाढत जातात. त्याच्यामुळे जेवण वगैरे झाल्यानंतर लगेच मी आराम करायला काही गेले नाही. त्याच्यानंतर लगेच भांडे वगैरे क्लीन केले. आणि भांडे वगैरे क्लीन केले तोपर्यंत ऋतू पण उठलेला होता. आणि उठल्यानंतर मग त्याने जेवण वगैरे केले, त्याला जेवण वगैरे दिलं. तर त्याने एवढा पसारा वगैरे करून ठेवला होता, तर तो पसारा पण मी लगेच आवरून घेतला. आणि त्याच्यानंतर थोडा वेळ म्हणजे मला वेळ भेटतो की आराम करण्यासाठी, पण झोप काही होत नाही कारण त्यावेळेस ऋतूची झोप झालेली असते आणि तो काही मला झोप वगैरे देत नाही. त्याच्यामुळे इथं पसारा वगैरे सर्व आवरून घेते. तर एवढा सगळा पसारा म्हणजे फक्त अर्धा तासच झाला असेल तो उठून, तर तेवढा पसारा तो करून ठेवतो. आणि दिवसातून 3 वेळा होतं माझं हे पसारा आवरणं. लगेच जे आहे ते काम करायला सुरुवात केली ना, मग ते पटपट आवरले जातात. आणि थोड्या वेळाने करू किंवा नंतर थोडा वेळ आळस आला म्हणजे जेवण करून बसलो की तसंच बसून जातो. आणि नंतर मग कामाला एक उशीर होत जातो. त्यामुळे मग मी काय करते की लगेच हातासरुसर म्हणजे जेवण झाल्याबरोबर लगेच जे पण काही काम पडलेले असतात ते करून घेते. आणि काम वगैरे झाल्यानंतर मग जे ते आराम करायला पण थोडा वेळ भेटतो. आणि म्हणजे शांत वाटतं घरात की असं की हां ठीक आहे, आत्ता काही काम नाही, संध्याकाळीच मग आपल्याला काहीतरी काम वगैरे करायचं आहे. तर आज मला थोडं बाहेर वगैरे पण जायचं होतं. तर 6-6:30चा काहीतरी टायमिंग झालेलं आहे. आणि मी चालले सोनाराच्या दुकानात. तर मला छोटंसं एक नाकातलं घ्यायचं. तर खूप दिवस झालं माझं नाकातलं जे आहे ते खराब झालेलं होतं, त्याच्यामुळे मला जे आहे ते नाकातलं घ्यायला जायचं आहे. तिथं मी आणि ऋतू आता आम्ही तयार झालो आहे. आणि आता ऋतूच्या पप्पांची वाट बघते, तर ते खाली येतीलच. मग तिथून आम्ही जाणार आहोत सोनाराच्या दुकानामध्ये. आणि संध्याकाळी मग थोडासा म्हणजे एक भाकरी आणि कच्च्या टोमॅटोची जी आहे ती चटणी केली होती. त्याचा पण मी शॉर्ट व्हिडिओ जो आहे तो टाकलेला आहे. आणि संध्याकाळी मग म्हणजे दुसऱ्या दिवशी अचानक ठरलं की आपण इडली बनवूयात, कारण रविवार पण होता. पण या दिवसात पीठ काही लवकर भिजलं जात नाही. बघू उद्या जर सकाळी झाली इडली तर म्हणजे करेल, नाही तर नाही, असं काही नाही. तर तिथे मी 4 ग्लास जे आहे ते तांदूळ घेतले आणि 1 ग्लास जे आहे ती उडदाची डाळ घेतली. ती स्वच्छ धुवून वगैरे भिजत ठेवली. आणि थंडीच्या दिवसात पीठ काही लवकर फर्मेंट होत नाही, पण 2-3 दिवस, 2 तरी दिवस लागतात. तर बघू आता होती का नाही ते. आणि शेवटी जी आहे ती थोडीशी मी अगदी एक अर्धा चमचा असेल ते मेथीचे दाणे वगैरे टाकले. आणि पीठ म्हणजे तांदूळ आणि डाळ जी आहे ती भिजण्यासाठी ठेवलेलं होतं.